चलो आज कुछ मीठा हो जाए. मीठा हो जाए म्हणजे गोड काहीतरी बनवूया. त्याच्यासाठी घेतलेलं आहे अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी तूप. ते गरम करून घ्यायचे. आता तेल घ्यायचे, तूप घ्यायचे. बनवायचं तरी काय आहे? चला मग बनवूया आपण म्हैसूर पाक. आता त्याच्यासाठी आहे ना, तेल आणि तूप घेतलं आणि मोजून घेतलेलं आहे दीड वाटी बेसन पीठ. आणि त्याच्यातल्या गुठळ्या राहावं नाही, खडे राहावं नाही काही म्हणून ते व्यवस्थित चाळून घेतलेले. हे बघ, व्यवस्थित त्याला चाळण माळून घेतले म्हणजे त्याच्यात काही वेगळे इन्ग्रेडियंट असले काय असलं तरी निघून जावा म्हणून. दीड वाटी परफेक्ट हे घेतलेले बेसन पीठ. आणि त्याच्यानंतर ना ते खूप व्यवस्थित चाळून चुळून घेतले. मग इलायची, सुंठ, जायफळ, थोडंसं आहे ना साखर टाकून बारीक वाटून घेतलं, जेणेकरून आहे ना गोडाचा स्वाद आहे ना वाढतो ना त्याने, म्हणून. आणि ना मोजून आहे ना, आता 1.5 कप पिठा घेतलं होतं ना, बरोबर मोजून आहे ना 1.5 वाटी आहे ना साखर घेतलेली आहे छानपैकी. आणि इकडं तेल आणि तूप एकत्र करून ठेवले ना, असे कडकडीत गरम करून घेतले. आणि ना त्याच्यात आहे ना साखर आता कढईत घेतली आणि ती केवढी डीप होईल ना, डीप होईल तेवढंच, एवढं बस. थोडीशीच पाणी टाकायचं आणि ना ते साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची हलवून, जेणेकरून आहे ना ते पूर्ण अशी ना एक तारी, परफेक्ट एक तारी पाक नाही झाला तरी चालेल, पण थोडासा तारेसारखा पाक झाला पाहिजे. चाललंय असं हे हलवायचं का, पूर्ण साखर मेल्ट होऊन घेतली पाहिजे त्याच्यात. हो, छानपैकी मेल्ट केली आता. हळू हलवीत, कारण का काय होतं माहिती आहे का, साखर जर हलवायची बंद केली ना तर खाली ना त्याच्या खाली ना लगेच ती गुठळा जमा व्हायला लागतात आणि कडक होऊन जातं. तरी ना हलवायचं काय, स्टॉप करायचं नाही, व्यवस्थित हलवून का छान आहे ना. हे असं उकळी आली ना, छान मस्त उकळी आली की त्याच्यात इलायची, सुंठ टाकून घ्यायची थोडीशी. आणि थोडंसं त्याच्यात आहे ना हे टाकलं, फूड कलर टाकलेला आहे येल्लोवाला, जेणेकरून आहे ना थोडंसं ना म्हैसूर पाक आहे ना पिवळसर असतो ना, मग त्याला ना पिवळसर रंग यावा म्हणून. आता बघा ही वाफ व्यवस्थित निघालेली आणि तार धरायला लागलेली आहे साखर, कारण का हे शिजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण का ती तार व्यवस्थित झाली ना मग व्यवस्थित होतं. मग त्याच्यात आहे ना आपण ते बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे ना ते एकदम टाकायचं. आता माझ्याकडं काही दुसरा माणूस नाही आहे कुणी सोडायला, थोडं थोडं करून, म्हणून मी एकदमच टाकून घेतलं आणि पूर्ण छान हलवून घेतलं. आता ह्याला ना हलवायला कसर नाही सोडायची, कारण मग ते पटपट ते आपण बेसन पीठ घेतलेले, आपल्याला त्याचं काही थाली हे नाही करायचं, बेसन नाही करायचं आहे झुणका, त्याचं करायचं आपल्याला म्हैसूर पाक. त्याच्यासाठी ना प्रत्येक प्रोसेस वेगळी असते ना, मग ते ना सारखं हलवायचं, छानपैकी हलवून घ्यायचं, की जेणेकरून ते शिजलं बी पाहिजे आणि जळलं बी नाही पाहिजे आणि गुठळ्या पण नाही झाल्या पाहिजे. छानपैकी हलवून घ्यायचं. रेसिपी वाटते तेवढी सोपी आहे सांगायला, पण ती करायला तेवढाच पेशंट लागतो. कारण का कोणतीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर पेशंट तर पाहिजे. बोलणं आणि करण्याच्यात खूप फरक असतो. पूर्णपणे अशी हे निम्म्यापर्यंत अशी व्यवस्थित शिजवून घेतली ना, आपल्याला आठवतं आहे ना आपण ते तेल आणि तूप एकत्र केलं होतं आणि ते गरम केलं होतं. ते एकदा चेक करून घ्यायचं बाबा गरम आहे का, पण ते कडकडीत गरम असायला हवं, की जेणेकरून काय होतं माहिती का, ते
असं लेअर लेअर सुटायला मदत होती गरम असल्यानंतर. गरम असताना त्याच्यातले हे बघा चर टाकलं मी तूप, ते चुर वाजलं. असं ना असं ते भाजून निघतं वरतून पण टाकलं ना, मला लेअर व्हायला मदत होते. म्हैसूरला कशा लेअर असतात तशा. असं खूप छान वाजत होता, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर जास्त. ते शिजतंय आणि ते बरोबर आहे ना, पूर्ण असं प्रॉपर तयार झालं ना, कडा सोडायला लागतं. अजून काय त्यांनी कडा सोडलेला नाही आहेत. छानपैकी असं हलवायला सुटलं ना, ते थांबलं ना लगेच खाली जळतं ते. चेक केलं बाबा मी चाटून की नाही का पिठाळ बिठाळ लागते का काय. पिठाळ तर नव्हतं लागत, ते व्यवस्थित झालेलं होतं. हे बघा, हे बघा लेअर बघा कशा वरतून गरम टाकलं ना, ते फुसफुस फुसफुस झालं, त्याच्यात लेअर सुटल्यासारखे होतं. हलकं होतं ते. आपण कसं भाज्याच्या पिठात वरतून उकळीचं तेल टाकतो, मग ते लेअर सुटतात, ते तसंच हा प्रकार आहे. आता ते होत आलंय म्हणजे ना, कडा सुटता ते दिसतंय ना, आणि ते तेल आणि तूप ताकद आलेलं ना, खूप छान वास येतो. आणि ऑलरेडी इलायची, सुंठ, जायफळ त्याच्यात आहे, त्याचा पण वास वेगळा येतो. आणि हे पूर्ण भाजून बिजून आणि तुपाचा आहे ना, खूप छान वास येतो. असं हलवायचं. आणि हे ना, माझ्या मुलाला पाऊस चालू होता आणि खायचं होतं गोडाचं. तसं तसं आण, तसं तसं आण, मला काही पहिलं कळलंच नाही. नंतर म्हटलं बॉक्समध्ये होतं ना ते त्या दिवशीचं, म्हटलं बरं ते का कडकडीत तेल टाकलं कशा लेअर बबल 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 होता ते. मग नंतर कळलं की बाबा तो म्हैसूरबद्दल बोलतोय. म्हटलं का नाही बाबा, आपल्या मुलासाठी आपण बनवावा म्हणून ही रेसिपी बनवायला घेतली. आणि त्याचबरोबर म्हटलं बनवायला घेतलीच आहे तर तुमच्याही बरोबर शेअर करावा ना, कारण का मग मी काय असं प्रॉपर असं माझा चॅनल हा नाही की रेसिपीचा आहे म्हणून. मला आवडतं, मी शूट करते, तुमच्याबरोबरही शेअर करते. तर मला हे सपोर्ट करा, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि हे असं नाही आहे की ती ह्या रेसिपी मी असे करायच्या म्हणून करते, ते आधी आम्ही स्वतःही खातो, माझ्या मुलाबाळांना मी खायला घालते, याच्यात काही नाही. असं साध्या सिंपल रेसिपी असतात. आता हे प्रॉपर तयार झालेले आहे बघा, घट्ट झाले. आणि ना असं पातळ पण खाऊ शकतो आता हा, कारण का म्हैसूरला भेटतो तो म्हैसूर पाक खूप गोड आणि असं पातळमध्येच असतो ना, त्याच्यातला या प्रकारे. पण आपण वडी पातळ जसं आवडतं तसं. पण मी हे चेक करून पाहिलं होतं, खूप उत्कृष्ट झालं होतं. आणि हे मी पहिल्यांदा बनवलं आहे, पहिल्याच बनवण्यात खूप छान झालं होतं. म्हटल्यानंतर तुम्हीही बनवलं ना, तुमचंही खूप छान होईल, काळजी करू नका. एकदा बनवलं चुकेल, दुसऱ्या वेळेस बनवलं नाही चुकणार, पण पहिल्यांदाच नाही चुकत आहे. बघा खूप छान मस्तपैकी लेअर सुटलेली आहे त्याला. मग आता ह्याचं काय करायचं, पूर्ण प्रॉपर हलवून घेतल्यानंतर नाही ना, एकदा ते चेक करायचं. आणि हाताला पण लागतं त्याचं असं गोल 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 केलेलं. मग ना एका भांड्याला आहे ना, बघा घट्ट झालं आहे खूप छान. तेल ग्रीस करून घ्यायचं आणि त्याच्यात ओतायचं, की जेणेकरून काय होईल, ते खाली ओतलं ना तर लागणार नाही. असं दलदल दलदल चिपचिप चिपचिपीत झालं होतं, खूप तूप झालं त्याला. आणि मग त्या मोठ्या भांड्यातलं मी जरा जाड लेअर व्हावं म्हणून छोट्या भांड्यात टाकलं आणि खूप छान वास येत होता. मला काही रागावलं नाही, म्हटलं चेक केल्याशिवाय काही कळणार नाही कसं झालं आहे.
आणि इकडं म्हणलं कुणाला चेक करावा, तर माझी हिरोईन. माझी हिरोईनला वाटलं काय आणलं मम्माने. खाल्ल्यानंतर ना चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. कष्टचं चीज. तुम्ही एकदा हा म्हैसूर पाक तयार करून बघा, खूप छान होतो. मुलांनाही आवडतं माझ्या. मला तर दुकानापेक्षा हा खूप छान वाटला आणि हेल्दी वाटला आणि मुलाबाळांना खाण्यासारखा वाटला. कारण का मी हे स्वतः बनवले, त्याच्यात काय इन्ग्रेडियंट टाकले हे मला चांगलं माहिती आहे. नक्की करून बघा आणि मलाही सांगा कसं झालं ते. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि प्युअर सगळ्या वस्तू आपल्या आपल्या हाताने वापरलेल्या असतात. त्याच्यामुळे मुलांनी कितीही खाल्लं कितीही काही नाही खाल्लं ना तरी काही वाटत नाही. कारण का त्यांच्या तब्येतीवर कोणत्याच प्रकारचा परिणाम होत नाही. कारण का ते आपण स्वतः तयार केलेले. तोपर्यंत लाईक करा.